ठाकरे बंधू सुबुद्धी घेऊन जन्माला आलेले आहेत अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केलाय। बापांना सुबुद्धी दिल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले आणि ते एकत्र राहावेत अशी सुबुद्धी बापांना त्यांना द्यावी असं वक्तव्य फडणवीसांनी केलेलं होतं। त्यावर बोलताना राऊतांनी हे विधान केलेलं आहे। तसंच ठाकरेंमुळेच फडणवीस शेलार मुंबईमध्ये असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय। तर राऊतांच्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिलेलं आहे। राऊतांची कुबुद्धी परंपरा बंद व्हावी असा प्रतिटोला त्यांनी लगावलाय। मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना। सर, ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत, शेलार आणि फडणवीस नाही। कळलं? ठाकरेंची परंपरा या महाराष्ट्रात फार मोठी आहे, तशी शेलार फडणवीसांची आहे का? अजिबात नाही। त्याच्यामुळे ठाकरे हे कायम सुबुद्धी घेऊनच जन्माला आलेले असतात आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठीच शिवसेना आणि ठाकरे यांचं कार्य सतत सुरू असतं। आज शेलार असतील, फडणवीस असतील, मुंबईमध्ये अभिमानाने वावरतायत ना, ती ठाकरेंची कृपा, हे वरून त्यांनी मान्य केलं पाहिजे, नाहीतर त्यांना कबूतर हाकायला गुजरातमध्ये जावं लागलं असतं। दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा आम्हाला आनंद आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देवेंद्रजींनी दिली। तर संजय राऊत यांच्या पोटात दुखायला का लागलं? तुमची परंपरा कुबुद्धीची आहे। देवाने आता गणपती बाप्पा आलेले आहेत, गणपती बाप्पांकडे मी प्रार्थना करेल की संजय राऊत रोज सकाळी कुबुद्ध होऊन कुबुद्धीची परंपरा चालवतात, सकाळी येऊन बडबड करतात, ती बडबड थांबवून संजय राऊत यांना सुबुद्धी मिळावी अशी प्रार्थना मी लालबागच्या राजाला करेल, अशी प्रार्थना मी मुंबईच्या राजाला करेल आणि गणपती बाप्पांना विनंती करेल की संजय राऊत यांनी जी कुबुद्धीची परंपरा मागच्या 3 वर्षामध्ये रोज सकाळी 9 वाजता बोलून चालवली आहे ती थांबवली पाहिजे।